देण्याची पात्रता नाही तर उपहार होत चाललेले आहेत, भागवत लागत राहिलेले आहे, कीर्तन हजारो होत चाललेले आहेत, परंतु माणसं सुधरत नसतील तर ती भागवत कामाचं नाही, ती कीर्तन कामाचं नाही, ती उपहार ही कामाचा. म्हणून उपहार भागवत आणि कीर्तन जर ईश्वराच्या लेखी लागलं पाहिजे तर तुम्ही त्या कीर्तनात येऊन बसताना आपल्या हातात गाठी पाहिजे, डोक्यावर रुमाल बांधलेला पाहिजे आणि बाबा सांगतात त्या प्रवचनामध्ये ईश्वराची लीला आठवली पाहिजे. असा जर तुमचा उपहार असेल अंतःकरणात तर तो अंतःकरणातला उपहार ईश्वर स्वीकार करेल. ही परंपरा आमच्या गुरु परंपरेने हा उपहार आमच्या गुरु परंपरेने दाखविलेला आहे. त्या 13 आमनायाने आमचा हाच उपहार दाखविलेला आहे. त्यांना कोणता मठ नव्हता, कोणता आश्रम नव्हता, कोणतं वाहन नव्हतं. 20-20 लाखाचं हजारो काबूल कंदार पर्यंत आमचे अधिकरण गेलेले आहेत. कोणत्या प्रचाराच्या माध्यमातून गेले असतील. आंध्रा, कर्नाटक, लिंगमपल्ली तिकडं ज्या ज्या भागात आमचे अधिकरण गेलेत, कोणत्या वाहनाची सोय नव्हती, गाडी नव्हती, घोडी नव्हती, काही नव्हती, तरी सुद्धा झोळी हातात आणि ईश्वराची गाठी, ईश्वराचा प्रसाद आपल्या गोरख झोळण्यामध्ये घेऊन ईश्वराचं लीला चरित्र, ईश्वराची पोथी घेऊन त्यांनी प्रचार केलेला आहे. हा तो उपहार या महाराष्ट्रात, भारतात फिरलेला आहे. हे जे उपहार दिसत आहे हे उपहार फक्त पदार्थाचे आहेत बाबांनो, परंतु काबूल कंदार पर्यंत, पंजाबापर्यंत ज्या उपहाराच्या माध्यमातून आमचे अधिकरण गेलेले आहेत त्या उपहारालाही तुम्ही दंडोत केला पाहिजे. त्या उपहारालाही तुम्ही दंडोत केला पाहिजे. हे उपहार दाखविता तुम्ही, हे उपहार महत्वाचा नाही. आमच्या गुरु परंपरा जी आता पुनःसंबंधाला असेल, आमची आचार्य परंपरा आज बी पुनःसंबंधात आहे. कोणी अप्रोक्ष ज्ञानात असेल, कोणी सामान्य ज्ञानात असेल, कोणी विशेष ज्ञानात असेल. हे आमचे अधिकरण आतापर्यंत, कारण उद्धार व्हायला अनंत काळ लागतो. देहातून सोडल्या सोडल्या उद्धार होत नसतो. अनंत काळ विशेष ज्ञानी याचे जातात. तर म्हणून ते सुद्धा आता या मनुष्य देहात आहेत, लीलादानाच्या ज्ञानाच्या पात्रतेत आहेत. 4 ज्ञानात असतील, 4 प्रेमात असतील आणि ते सुद्धा पाहत आहेत. त्यांना सुद्धा दूरदृष्टी आहे, सामर्थ्य आहे. बरोबर आहे का नाही? त्या अप्रोक्ष ज्ञानाला सगळं दिसतं. आपण बोललेलं दिसायलो, आपण चाललेलं दिसायलो. ते ईश्वराच्या अवसराच्या काळात उपस्थित असतात. देव विद्यावंत उपस्थित असतात ईश्वराच्या अवसर काळात. दत्तात्रय प्रभू पांचाळेश्वरला आले, सगळे विद्यावंत, सगळे ज्ञानी, सगळे सिद्ध साधक, सगळे देव विद्यावंत, जितका ईश्वरीचा परिवार आहे त्या सर्व परिवारासोबत दत्तात्रय प्रभू त्या ठिकाणी असतात. आणि ते परिवार आठवून आपण उपहार दाखवायला पाहिजे. ते परिवार आठवा. नुसता पदार्थ मोडायचे, 5 नामं घ्यायचे तर उपहार तसा नाही दाखवाय बाबा. आपल्या पंच अवताराच्या परंपरेपासून तर आपल्या आचार्य परंपरेपर्यंत ज्यांनी जमली, आपल्या तपश्चर्येतून, आपल्या चर्येतून जी चर्या पात्रता, चर्या सामर्थ्य निर्माण करून अनेकाला उपहाराच्या माध्यमातून हे उपहार निर्माण केलेले आहेत. या अधिकरण एक उपहार दिलेले आहेत समाजाला आणि त्या उपहाराची आठवण करणे म्हणजे उपहार आहे. ही परंपरेचा उपहार स्वीकार करणे. म्हणून बाबांना उपहार दाखवत असताना नुसतं पदार्थ बघणं नाही. हे पदार्थ तर परमेश्वरानं निर्माण केलेले आहेत, तुमचं काहीच नाही. तया भजन तयाचा पदार्थ तो तृप्त कामना, काहीशेही भजावा पुजावा, तो तृप्त काम नाही, त्याला पदार्थाची गरज नाही. परंतु हे पदार्थ म्हणजे श्रद्धा उत्पन्न करण्याचं साधन आहे. हे पदार्थ म्हणजे ईश्वराच्या भजन पूजनाचा अधिकार निर्माण व्हावा आणि ज्ञान याचे भजने नित्य नासती, यासाठी हे पदार्थ आहे. कशासाठी आहेत? ज्ञान याचे भजने नित्य नासती. या ज्ञानवान अधिकरणाच्या भजनाने तुमचं नित्य नरक नासणार आहे. नित्य नरक नासतोय. प्रेतदेह नासत नाही दशक्रियेनं. दशक्रिया घातल्यानं प्रेतदेह हे तर शुल्लक आहे, 10-12 वर्षाचं, 15 वर्षाचं काय असत. परंतु या ज्ञानियाची भजने नित्य नरक नासते.
नित्य नरकासारखं सृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत असलेलं नरक नाशण्याचं सामर्थ्य या अधिकरणाच्या भजनाने आहे. त्यासाठी उपार महत्वाचा आहे. परमेश्वर भज्य संबंध वंद. अधिकरण भज्य होय आणि पूज्य होय. अधिकरण भजनाला योग्य आहे, अधिकरण पूजनाला योग्य आहे. यांच्या ठिकाणी असलेली ज्ञान पात्रता ही ज्ञान पात्रता यांची नसून ईश्वराची आहे. कोणाची आहे? ईश्वराची आहे. जीवास बोधान बोधशक्ती ही तुनीची किंगा. अक्षरदाता जीवा. आम्हाला जे अक्षर उमजलेले आहेत ब्रह्मविद्येचे ते अक्षर आमच्या गुरु परंपरेचे आहेत, परंतु बोध कोणाचा आहे? ईश्वराचा. आणि त्या ईश्वराचं भजन करण्यासाठी ईश्वर जर भेटत नसेल, आपलं एवढं भाग्य नाही, ईश्वर आपल्याला सोडून गेले, तर मग ईश्वर कसा बोलावा, कसा भेटावा, यासाठी अधिकरण भज्य होय आणि पूज्य. यांच्या ठिकाणी असलेलं ज्ञान, यांच्या ठिकाणी असलेली भक्ती, यांच्या ठिकाणी असलेलं वैराग्य, यांच्या ठिकाणी असलेली स्मरणता, यांच्या ठिकाणी असलेले प्रसाद सेवा, यांच्या ठिकाणी असलेला विधी परमेश्वराच्या लेखी लागण्याचं सामर्थ्य, ते जर तुमच्यात निर्माण करायचं असेल तर यांच्या भजनाशिवाय तुम्हाला साध्य होणार नाही. म्हणून हा उपार आहे बाबा.